BA फर्स्ट इयर सेमिस्टर सेकंड पेपर क्रमांक 4 महाराष्ट्राचे शासन आणि राजकारण यामध्ये की प्रकरण 2 की महाराष्ट्रातील राजकीय पक्ष यामधील दुसरा पक्ष भारतीय जनता पार्टी शॉर्टमध्ये BJP याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. तर भारतीय जनता पार्टी म्हणजे की हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणारा हा पक्ष म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. हिंदू महासभा, रामराज्य परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनाचे एक रूप म्हणजे भारतीय जनता पार्टी. खरे तर भारतीय जनता पार्टी पक्षाच्या पूर्वी 1935मध्ये डॉक्टर केशव बळीराम हेगडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. त्यानंतर 1952मध्ये की जनसंघाची स्थापना डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांनी केलेली आहे. श्यामप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली आणि हा जनसंघ पुढे RSS म्हणून याची एक राजकीय शाखा ही निर्माण झाली. 1951 ते 1980 या काळात की जनसंघाच्या अनेक निवडणुका झाल्या. जनसंघाने अनेक निवडणुका लढवल्या आणि सरासरीपेक्षा त्यांना यश मिळाले. प्रामुख्याने की इंदिरा गांधीजींनी जी लागू केलेली जी आणीबाणी होती 1977मध्ये इंदिरा गांधी यांनी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली होती आणि या आणीबाणीनंतर गैर काँग्रेसी पक्ष एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. म्हणजे 1977मध्ये की जेव्हा इंदिरा गांधीजींनी आणीबाणीची घोषणा केल्यानंतर की गैर काँग्रेसी म्हणजे जे पक्ष काँग्रेसच्या विरोधामध्ये आहे, जेव्हा जे काँग्रेसचे विरोधी आहे असे पक्ष एकत्र येऊन त्यांनी जनता पक्षाची स्थापना केली आणि त्यामध्ये जी जनसंघ हा सहभागी झाला आणि 1977मध्ये जनता पक्ष केंद्रात सत्तारूढ झाला. परंतु जनसंघातील जे जनता पक्षाचे जे सदस्य आहे ते पूर्वश्रमीने जनसंघाच्या म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवकाचे संघाचे सदस्यत्व हे त्यांनी सोडलेले नव्हते. जनसंघामध्ये ते सामील झाले, परंतु स्वयंसंघाचे जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते ते त्यांनी या ठिकाणी सोडले नाहीत. असे दुहेरी सदस्यत्व नको म्हणून जनता दलामध्ये वाद निर्माण झाला. म्हणजे एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवकाचे सदस्य ही ते होते आणि जनसंघाचे सदस्य देखील होते. म्हणजे दुहेरी सदस्य या ठिकाणी राहता येणार नाही म्हणून यांच्या जनता दलामध्ये वाद निर्माण झाला आणि हा वादाचा परिणाम म्हणजे जनता पक्षाचे विभाजन होऊन जनसंघाचे नेते हे पक्षाबाहेर पडले. मग या नेत्यांनी की पुढे की 6 एप्रिल 1980 रोजी भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. म्हणजे जनसंघातून जे नेते आपापसामध्ये संघर्ष करत होते या संघर्षाचा परिणाम असा झाला की जनता दलातून जनसंघाचे नेते बाहेर पडले आणि त्यांनी की 6 एप्रिल 1980मध्ये की दिल्ली येथे अटल बिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्येच त्यांनी भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. त्यांच्याबरोबर लालकृष्ण अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी जनसंघाचे नेतृत्व सोडून देऊन की 6 एप्रिल 1980मध्ये भारतीय जनता पार्टीची स्थापना करून जनता पक्षाने की काँग्रेस पक्षाला पर्याय उपलब्ध करून दिला. परंतु या विघटनामुळे की भारतीय जनता पक्ष हे भरून काढता आलेले नाही. म्हणजे इंदिरा गांधीला विरोध करण्यासाठी कि इंदिरा गांधी ने 1977 में जो नेशनल आनीबानी जिसको हम यहाँ पर कहते हैं ये राष्ट्रीय आनीबानी घोषित करने के बाद कि गैर कानूनी यानी कि कांग्रेस को जितने भी अपोजिशन करने वाले पार्टी थे वो सब इकट्ठा हुए और उन्होंने सब ने मिलाकर जनता पार्टी यहाँ पर इस्टेब्लिश की. जनता पार्टी के अंदर राष्ट्रीय स्वयंसेवक के भी जो मेंबर थे वो उसके अंदर घुस गए, लेकिन उन्होंने जनता दल में जाने के बाद भी राष्ट्रीय स्वयंसेवक के जो मेंबरशिप है वो यहाँ पर कैंसिल नहीं की. तो जनता दल का सेंटर के अंदर तो गवर्नमेंट आ गई, लेकिन जनता दल में यह तय किया गया कि जो भी मेंबर है कोई भी एक पार्टी का मेंबर यहाँ पर होना चाहिए.
जब राष्ट्रीय जनता दल के जब मेंबर हम यहाँ पर हुए तो वही मेंबरशिप यहाँ पर होना चाहिए, दूसरी मेंबरशिप यहाँ पर कैंसिल किया गया। लेकिन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के जो भी मेंबर थे उन्होंने यहाँ पर वो मानने के लिए तैयार नहीं हुए और फिर जनता दल के अंदर फिर दोबारा यहाँ पर फूट गिरना शुरू हो गई और उसके अंदर से राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के जो भी मेंबर थे वो उसके अंदर से दूर हो गए। उसके साथ अटल बिहारी वाजपेयी, लाल कृष्ण आडवाणी इन्होंने मिलकर दिल्ली में 6 अप्रैल 1980 को एक मीटिंग यहाँ पर तय की और उस मीटिंग के अंतर्गत भारतीय जनता पार्टी की यहाँ पर इस्टेब्लिशमेंट हुई। यानी कि भारतीय जनता पार्टी की जो इस्टेब्लिशमेंट है वो 1980 है। 1980 में कि भारतीय जनता पार्टी का आगाज़ अटल बिहारी वाजपेयी और लाल कृष्ण आडवाणी दोनों ने मिलकर के और पहला जो प्रेसिडेंट यहाँ पर जो बनाया गया वो भारतीय जनता पार्टी का वो अटल बिहारी वाजपेयी यहाँ पर थे। अटल बिहारी वाजपेयी को पहला अध्यक्ष यहाँ पर चुना गया। अब इसके बाद कि इनकी जो विचारधारा यहाँ पर थी या इनकी जो विचारधारा यहाँ पर जो बनाई गई, राष्ट्रवाद, राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही, मूल्यधिष्ठित राजकारण, इस 5 तत्व के आधार पर इन्होंने अपने जो कमांड है ये कमांड यहाँ पर शुरू की। अरे इसमें कि अलग अलग मज़हब के, अलग अलग पंथ के लोग ये इस देश के अंदर उनको रहने की इजाज़त भी यहाँ पर दी गई या देना चाहिए। ये इस्टेब्लिशमेंट के तहत उन्होंने यहाँ पर यह तय किया कि राष्ट्रवाद हो, राष्ट्रीय एकात्मता हो, डेमोक्रेसी हो या मूल्यनिष्ठ राजकारण हो, ये जो 5 तत्वों को सामने लेकर इस पार्टी ने एक अपना एक एजेंडा यहाँ पर बनाया और इस एजेंडा के तहत कि उन्होंने अपने जो पार्टी की जो विचारधारा है, आइडियोलॉजी है, ये बनाने की कोशिश की। क्योंकि हमारे देश के अंदर कि अलग अलग मज़हब के, अलग अलग धर्म के, अलग अलग पंथ के लोग यहाँ पर रहते हैं और इस सभी को यहाँ पर रहने की इजाज़त यहाँ पर देना चाहिए। इसके लिए कि हम सेकुलरिज्म का इस्तेमाल हमारे संविधान के अंदर यहाँ पर किया गया है, इसलिए कि ये बातें उनके अंदर आना शुरू हो गई। अब इसकी भारतीय जनता पार्टी जो है तो इसका जो डेवलपमेंट किस तरह से यहाँ पर होता गया, इसके ऊपर आप यहाँ पर एक नज़र यहाँ पर डालने की कोशिश करेंगे कि 1980 पूर्वी भारतीय जनता पार्टीची स्थापना 1980 मध्ये झालेली आहे। तर 1980 पूर्वी की भारतीय जनता पार्टी हा जनसंघ असल्यामुळे जनसंघाच्या की महाराष्ट्रातील भूमिकेतील विश्लेषण हे या ठिकाणी आवश्यक आहे। संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नाबाबत जनसंघामध्ये विदर्भ आणि उर्वरित भागातील शासनामध्ये मतभेद होता। महाराष्ट्र जब स्टैब्लिश हो रहा था 1960 में, उससे पहले जो अलग अलग जो कमिटीज़ यहाँ पर तय की, तो जनसंघ ने कि महाराष्ट्र स्टैब्लिश करने के लिए विदर्भ को महाराष्ट्र के अंदर यहाँ पर नहीं रखना चाहिए, तो विदर्भ का एक अलग स्टेट यहाँ पर बनाना चाहिए। तो विदर्भ को और जो रहा हुआ हिस्सा है इसमें दोनों में यहाँ पर संघर्ष शुरू हुआ और इस संघर्ष शुरू होने के बाद की संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये विदर्भ या शाखेला विरोध केला। म्हणजे संयुक्त महाराष्ट्रामध्ये की विदर्भ ठेवू नये यासाठी जनसंघाने त्याला विरोध केला। असे असले तरीही जनसंघ संयुक्त महाराष्ट्र समितीचा एक घटक पक्ष होता, त्यामुळे की विदर्भ शाखेमध्ये की फारसे त्यांचे काही चालले नाही। पण 1957 मध्ये ज्या निवडणुका पार पडल्या यामध्ये महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्र समितीवर इतर घटकांच्या पक्षाबरोबरच या उमेदवारांचा प्रचार करण्याचा जनसंघाने नकार दिला। आम्ही या ठिकाणी की संयुक्त राष्ट्र समितीच्या प्रचारामध्ये या ठिकाणी सहभागी होणार नाही। म्हणजे महाराष्ट्र स्थापन होने से पहले, महाराष्ट्र जो रियासत बनने से पहले 1947 में जो चुनाव हुए, इसके अंदर कि हम इस चुनाव के अंदर कोई प्रचार के अंदर हम यहाँ पर कोई हिस्सा नहीं लेंगे, उन्होंने उसको अपोज किया और उसके अंदर उन्होंने हिस्सा नहीं लिया। यामुळे कि संयुक्त राष्ट्र समितीमध्ये जनसंघ हा एकाकी पडला। उन्होंने कि उसके चुनाव के अंदर हिस्सा नहीं लेने के कारण वो दूसरे तरफ यहाँ पर फेंका गया, उनको यहाँ पर कुछ तरह से देखा उनके तरफ नहीं गया और वो यहाँ पर इकट्ठा या एक संघ दूर यहाँ पर उनसे हटके चला गया और संयुक्त महाराष्ट्र निर्मितीपूर्वी म्हणजे 1958 साली या समितीसाठी तो बाहेर पडला। महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर म्हणजे 1962 मध्ये पहिल्या निवडणुकीत जनसंघ सामर्थ्यावर लढला, स्वतःच्या शक्तीवर लढला।
महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1962मध्ये की जनसंघ हा स्वतःच्या शक्तीने, स्वतःच्या ताकदीने हा लढला आणि विधानसभेच्या 127 जागावर त्यांचे सर्व उमेदवार उभे केले आणि 1927 उमेदवार त्याने महाराष्ट्राच्या विधानसभेवर उभे केले आणि पूर्ण उमेदवार त्यांचे हे पराभूत झाले. म्हणजे सर्व शक्तीनिशी उतरल्यानंतर देखील की महाराष्ट्राच्या पहिल्या निवडणुकीमध्ये 1927 उमेदवार त्याने रिंगणामध्ये उतरवले आणि ते संपूर्ण उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले. पुढे 1967च्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या पक्षाला त्यांना 4 जागा मिळाल्या. यानी कि महाराष्ट्र को आज़ादी मिलने के बाद 1960 में पहला जो चुनाव हुआ 1962 में, उन्होंने 127 उम्मीदवार यहाँ पर खड़े किए और पूरे के पूरे उम्मीदवार यहाँ पर गिर गए. उसके बाद 1967 में 67 के अंदर जो विधानसभा के जो चुनाव हुए उसके अंदर उनको 4 जगह यहाँ पर मिले. 1972 में वो के चुनाव में उनको 5 जगह यहाँ पर मिले. जनसंघ जो है तो शहरी इलाके के अंदर या संगठनात्मक रूप से इकट्ठा होने की उन्होंने कोशिश की. आगे चलकर 1975 में जब राष्ट्रीय आनी-बानी यहाँ पर जो शुरू हुई उसमें कि जनसंघ जो है वो जनसंघ का जो रूपांतर है वो जनता दल के अंदर या जनता पक्ष के अंदर हुआ और 1980 के अंदर फिर भारतीय जनता पार्टी की स्थापना यहाँ पर हुई. यानी कि महाराष्ट्र को जो पहला जो चुनाव हुआ उसके अंदर पूरा 127 उम्मीदवार उनके गिर गए. उसके बाद उनको 67 के अंदर 4 जगह उनको मिले. 72 के चुनाव के अंदर 5 जगह उनको यहाँ पर मिले और 75 में जब राष्ट्रीय आनी-बानी यहाँ पर जब लगाई गई इसके अंदर कि उन्होंने अपना जो जनसंघ है वो जनता दल के अंदर, जनता पार्टी के अंदर उनको शामिल किया, लेकिन अपना जो मेंबरशिप है उन्होंने कैंसिल नहीं की. इसकी वजह से उनको यहाँ पर उनसे दोबारा यहाँ पर हटना पड़ा. इसके साथ जनसंघ के जो जितने भी मेंबर थे, जैसे अटल बिहारी वाजपेयी होंगे, लालकृष्ण आडवाणी होंगे, दीगर जो संघ के जितने भी लोग हैं वो पूरे इकट्ठा यहाँ पर हुए और 1980 में कि भारतीय जनता पार्टी की इस्टॅब्लिशमेंट यहाँ पर हुई. आगे की 1980च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने 145 जागा लढवल्या आणि या 145 जागापैकी त्यापैकी 14 उम्मीदवार हे निवडून आले. यानी कि जब भारतीय जनता पार्टी यहाँ पर बनी, संघ को हटाकर भारतीय जनता पार्टी जब यहाँ पर बनी, तब पहली मर्तबा कि उन्होंने कि 1980 में 145 उम्मीदवार यहाँ पर खड़े करे, उसमें से 14 उम्मीदवार यहाँ पर चुनकर आए. 1985 में कि शरद पवार कि इनके अंडर में कि जो पुरोगामी लोकशाही आघाड़ी की जो स्थापना यहाँ पर जो की हुई थी, इसके अंदर कि भारतीय जनता पक्ष एक घटक पक्ष बोलकर शामिल हुआ. यानी कि जिस तरह से जनसंघ जनता दल से यहाँ पर अलग हुआ, उसी तरह से कि शरद पवार कि कांग्रेस पार्टी से राष्ट्रीय कांग्रेस पक्ष था, उससे यहाँ पर अलग होकर पुरोगामी लोकशाही आघाड़ी सरकार उन्होंने यहाँ पर बनाई. ऐसी पुरोगामी लोकशाही आघाड़ी के अंदर ये जो भारतीय जनता पार्टी एक घटक पक्ष बोलकर, एक सहयोगी पक्ष बोलकर उनके अंदर शामिल हुआ और इस पार्टी ने कि आघाड़ी के तौर पर कि उनके हिस्से में कि 65 जगह उनके हिस्से में यहाँ पर आया, जिनमें से उनने 16 जगह पर यहाँ पर जो जीत हासिल की. यानी कि जिसको हम युति, आघाड़ी की युति जिसको यहाँ पर कहते हैं कि 1986 के अंदर शरद पवार शुरू में जब कांग्रेस से अलग होकर पुलोद लोकशाही आघाड़ी यहाँ पर स्थापन की, इस पुलोद लोकशाही आघाड़ी में एक घटक पक्ष बोलकर, एक सपोर्टर बोलकर ये भारतीय जनता पार्टी उसके साथ चले गई. और उस पार्टी के अंदर जो पार्टी का डिवाइडेशन यहाँ पर होता है, जब युति यहाँ पर होती है, आघाड़ी यहाँ पर होती है, तो हर एक पार्टी को कुछ न कुछ जगह यहाँ पर दिया जाता है. उसी हिस्से में कि भारतीय जनता पार्टी के हिस्से में 65 जगह यहाँ पर आए और उस 65 में से उनको 16 जगह पर उन्होंने जीत हासिल की. उसके बाद कि 1946ला की शरद पवार यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये गृहप्रवेश केल्याने ही आघाडीचे रूपांतर आघाड़ी या ठिकाणी तुटली. 1986 में दोबारा कांग्रेस पार्टी के अंदर शरद पवार ने हासिल होने के बाद वो पुरोगामी लोकशाही आघाड़ी यहाँ पर ख़त्म हुई. यानी कि एकदा की पुरोगामी लोकशाही आघाडीमध्ये भारतीय जनता
65 जागा जिंकण्यासाठी, त्यामुळे त्याने 16 जागा या जिंकल्या. पुढे 1986मध्ये पुन्हा शरद पवार यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि हा प्रवेश केल्यामुळे ही जी युती आहे या ठिकाणी तुटली आणि 1989मध्ये भारतीय जनता पार्टीने शिवसेनेशी युती केली. म्हणजे पुरोगामी लोकशाहीची आघाडी तुटल्यानंतर 1989मध्ये की भारतीय जनता पार्टीने शिवसेनेशी या ठिकाणी आघाडी केली, शिवसेनेशी युती केली आणि या पक्षांच्या एक नव्या राजकीय पर्वाला महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली. म्हणजे काँग्रेस पक्ष हा एका बाजूला आणि शिवसेना आणि भाजप एका बाजूला, अशी स्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली. आणि या भारतीय जनता पार्टीने जेव्हा पुलोद या ठिकाणी काँग्रेसमध्ये सामील झाल्यानंतर की भारतीय जनता पार्टीने शिवसेनेशी युती या ठिकाणी केली आणि या युतीमध्ये एक महाराष्ट्रामध्ये एक नवीन पर्व या ठिकाणी सुरू झाले आणि या पर्वाची सुरुवात की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची युती होऊन एक नवीन कलाटणी या भारतीय राजकारणाला मिळाली. व्यावहारिक की शहाणपण दाखवत भाजपने युतीत कनिष्ठ भागीदारी स्वीकारली आणि 1990च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 42 जागा मिळवल्या आणि या युतीला एकूण 94 जागा या ठिकाणी मिळाल्या. म्हणजे 1990चे जे इलेक्शन या चुनाव इसके अंदर हुए, जिसके अंदर भाजपा और शिवसेना दोनों मिलकर यहाँ पर लड़े, जिसके अंदर 42 जगह इस भारतीय जनता पार्टी के चुनकर आए और दोनों मिलकर 94 जगह उनके चुनकर आए. शिवसेना के 52 जगह और भारतीय जनता पार्टी के 42 जगह, दोनों के मिलकर 94 जगह उनके यहाँ पर चुनकर आए. 1985च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला 65 जागा मिळाल्या तर शिवसेनेच्या मैत्रीने त्यांनी हे सरकार स्थापन केले. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी मिळून की 1995मध्ये त्याने दोन्ही युतीचे सरकार या ठिकाणी स्थापन केले. भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी 65 जागा या ठिकाणी मिळवल्या आणि शिवसेनेच्या सहमतीने त्यांनी महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन केले. ते 5 वर्ष स्थिर राहिले. 1999, 2004, 2009 या विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला विशेष करिश्मा दाखवता आला नाही. न आल्याने ते विरोधी बाकावर किंवा विरोधी पक्ष म्हणून ते या समितीमध्ये किंवा त्या बाकावर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बसले. म्हणजे 95मध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना दोघांनी मिळून सरकार स्थापन केल्यानंतर पुढे मात्र 1999, 2004, 2009 या विधानसभेच्या निवडणुकीत त्या पक्षाला विशेष बहुमत न मिळाल्याने त्यांना विरोधी पक्ष म्हणून घोषित करण्यात आले आणि त्यांची सत्ता या ठिकाणी मिळू शकली नाही. विधानसभेमध्ये की भाजपचे वेगवेगळे कार्यकर्ते या ठिकाणी कार्यरत होते. हे कार्यरत असताना की महाराष्ट्रामध्ये की गोपीनाथरावजी मुंडे आणि नितीन गडकरी यांचे असे 2 गट भाजपमध्ये पुढे निर्माण झाले आणि हे पुढे गट निर्माण झाले त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाले. म्हणजे गडकरी यांचा एक गट, गोपीनाथ मुंडे यांचा एक गट, असे वेगवेगळे गट या ठिकाणी निर्माण झाल्यानंतर भाजपमध्ये ही फूट पडू लागली आणि पुढे कालांतराने आपापसातील वाद त्यांचे निर्माण झाले. आणि याशिवाय शिवसेनेने की भाजपचे विविध कारणावरून उडणारे जे खटके किंवा संघर्ष, जो समस्या या त्यांच्यापुढे येऊ लागल्या आणि या युतीच्या भविष्यामध्ये ही युती राहील किंवा नाही हे प्रश्नचिन्ह त्यामुळे निर्माण झाले. आणि पुढे जाऊन की 1909 नंतर की जे वेगवेगळे इलेक्शन या ठिकाणी झाले, यामध्ये 1909 नंतर 2014चे इलेक्शन या ठिकाणी असेल किंवा 2019चं या ठिकाणी इलेक्शन असेल, तर यामध्ये सतत भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला. काही वेळेस युती तुटत होती, पुन्हा ती जुळत होती, काही वेळेस तुटली, काही वेळेस जुळली. आज जर आपण या ठिकाणी पाहिले तर महाराष्ट्र सरकारामध्ये किंवा महाराष्ट्र शासनामध्ये की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ही मिळून आजचे हे सरकार या ठिकाणी स्थापन झाले आहे. भारतीय जनता पार्टीने की 2019मध्ये 107 जागा मिळूनसुद्धा सर्वात मोठा पक्ष म्हणून ती पुढे आली, तरी देखील त्यांना सरकार स्थापण्यात अपयश आले. की ते अपयश येण्यामागचे जे कारण आहे की त्यांनी भारतीय जनता पार्टीशी किंवा भारतीय जनता पार्टीची युती ही त्यांनी कायम न ठेवता, शिवसेनेशी युती त्यांनी कायम न ठेवता शिवसेनेचा मुख्यमंत्री असावा असे या ठिकाणी सांगण्यात आले, परंतु देखील भाजपने त्यावर विरोध दर्शवला आणि या ठिकाणी जी फडणवीस सरकारने
या फडणवीस सरकारने पुन्हा मीच मुख्यमंत्री या ठिकाणी होईल अशी गृहीते या ठिकाणी निर्माण केली आणि मुख्यमंत्र्याचा दावेदार मीच या ठिकाणी आहे असे दाखवून दिले. त्यामुळे की भाजप आणि शिवसेनेची यांची युती ही इलेक्शननंतर म्हणजे निवडणुकीनंतर या तुटली आणि त्यांनी की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याशी घरोबा करून शिवसेनेने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आणि शिवसेनेचे वर्चस्व प्रस्थापित करून शिवसेनेचा मुख्यमंत्री आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहे. म्हणून की भारतीय जनता पार्टीचे जे योगदान आहे शिवसेनेच्या माध्यमातून किंवा राजकारणाच्या माध्यमातून की त्यांनी जे परिश्रम या ठिकाणी घेतले हे परिश्रम की त्यांच्या हातामध्ये आलेले जे अपयश आहे हे आपल्याला दाखवून देईल की 1919च्या निवडणुकीमध्ये की 1914मध्ये की भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या युतीने हे आपले सरकार लावून धरले. त्यामध्ये ते 5 वर्षेही टिकले. त्यामध्ये थोडाफार वाद आपापसामध्ये झाला, परंतु ही युती की निवडणुकीपर्यंत टिकली. 1919च्या निवडणुकीमध्ये पुन्हा त्यांनी की 50-50चा मार्ग अवलंबला आणि या 50-50चा मार्ग अवलंबून की शिवसेनेला या ठिकाणी 107 जागा मिळाल्या. 288 पैकी विधानसभेच्या 288 जागापैकी 107 जागावर भारतीय जनता पार्टी हे निवडून आले. त्यानंतर शिवसेना यांचीही त्या खालोखाल संख्या होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्वात शेवटी काँग्रेस अशी परिस्थिती निर्माण झाली. परंतु की भारतीय जनता पार्टीला की राजकारणापासून किंवा मुख्यमंत्र्याच्या पदापासून दूर ठेवण्यासाठी, फडणवीस सरकारला दूर ठेवण्यासाठी की शरद पवार यांनी एक वेगळी खिळी करून की शिवसेनेला हाताशी धरून, काँग्रेसला हाताशी धरून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये की पुन्हा की हे बिगर भाजपीय सरकार हे स्थापन करून दाखवले आणि ते आजपर्यंत 2 वर्ष झाले तर ते आजपर्यंत टिकून आहे. म्हणजे अशा प्रकारे की भारतीय जनता पार्टी 1935 पासून 1980 पर्यंत जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा जे जनसंघ होते या जनसंघाचे रूपांतर 1980मध्ये भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये झालेले आहे असं आपल्या ठिकाणी सांगता येईल. तर भारतीय जनता पार्टीची जी ध्येय धोरण आहे, जी आयडिओलॉजी आहे, ती आयडिओलॉजी आपण पुढील तासिकेला पाहू. तर या ठिकाणी आपण थांबू.